आमदार संतोष भांगर यांनी एक खास संवाद साधताना राजकारणातील काही महत्त्वपूर्ण मुद्द्यावर भाष्य केलं। त्यांच्या भाषणात त्यांनी पक्ष आणि राज्याच्या प्रगतीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नावर चर्चा केली। संतोष भांगर यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पक्षांच्या सर्व स्तरावर काम करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका सांगितली। त्यांच्या विचारांची ताकद व राजकीय परिपक्वता स्पष्ट दिसून आली आहे। ते म्हणाले, आम्ही इथे जनतेच्या हितासाठी लढत आहोत आणि पुढील काळात त्यासाठी आम्ही आणखी प्रयत्नशील राहू। अशा संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांना एक सकारात्मक संदेश दिला आहे। हॅलो भाई, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। संतोष काय भाई काय नाही, हिंगोलीमध्ये नांदेड कलेक्टर काय करतोय, ऑक्सिजनच देत नाही, गाड्या त्याने थांबून ठेवल्यात। अच्छा, हिंगोलीमध्ये काय? हा, नांदेडवाला देत नाही भाई कलेक्टर, आणि त्याला आज जर ऑक्सिजन आलं नाही भाई तर उद्या कमीत कमी 100 लोक जागेवरच मरतात। कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाहिजे? भाई पूर्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, मग तिरुमला असेल, लक्ष्मी केअर असेल, त्याच्यानंतर जगदंबा असेल, या ठिकाणी ऑक्सिजनच देत नाही भाई प्रायव्हेटमध्ये। बरं, मग ते तिथला आपला हिंगोलीचा कलेक्टर काय म्हणतो? हिंगोलीचा कलेक्टर म्हणला भाई की मी याच्याशी बोललोय म्हणतोय, आयुक्ताशी, पण कमिशनरला कमिशनरशी बोललोय म्हणते, पण भाई संभाजीनगरला विभागीय आयुक्त कोण आहे? मला वाटतं केंद्रे आहे भाई, केंद्रेकर केंद्रेकर भाई, केंद्रेकर। आणि नांदेड